नमस्कार, मी डॉक्टर किरण बोधले स्वागत करतो आपणा सगळ्यांचं कथा आणि कारण बाय डॉक्टर किरण या युट्यूब चॅनल. आज कथा घेऊन येतोय श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातल्या एका सुंदर अशा प्रसंगाची. एका स्त्रीचा पती मरण पावला आणि त्याचा अंत्यविधी करायला स्मशानभूमीमध्ये त्यांना त्या स्त्रीनं आपल्या पतीच्या सोबत सती जाण्याची सगळी तयारी चालू केली होती. इतक्या तिच्या कानावरती काही महात्म्यांचा आवाज पडला. जाता जाता महात्म्यांचं दर्शन घ्यावं म्हणून ती उठली, धावत गेली. महात्म्यांच्या पायावरती तिनं लोटांगण घातलं. ते महात्मे म्हणजे 4 भावंड होती. एक निवृत्ती, दुसरा ज्ञानदादा, तिसरा सोपान काका आणि चौथी आमची मुक्ताई. ज्ञानदादाच्या पायावर लोटांगण घातलं. डोळे झाकलेल्या ज्ञानदेवांनी पाहिलं नाही, परंतु हातातल्या बांगड्या आणि पायातलं पैंजण वाजलं आणि आपसूक ज्ञानदेवांच्या मुखातून आशीर्वाद बाहेर पडला. सौभाग्यवती भव. तशी धाय मोकलून ती स्त्री रडायला लागली. मुक्ताबाई पुढे सरसावल्या आणि विचारलं, आई काय झालं, कशामुळे रडते? अगं सकाळीच माझ्या पतीचं मरण पावलं. इतकी वाईट मी आहे की माझ्यासारख्यामुळं आपल्यासारख्या महात्म्यांच्या मुखातला शब्द खोटा ठरणार म्हणून मी रडते. इतक्या सोपान काका पुढे झाला आणि सांगितलं, कुठाय तुझा पती? ज्ञानोबाच्या मुखातला, ज्ञानदादाच्या मुखातला शब्द खोटा होणार नाही. चितेच्या जवळ नेलं. ज्ञानदादांनी त्या असणाऱ्या झोपलेल्या प्रेताच्या डोक्यावरून हात फिरवला आणि विचारलं, नाव काय तुझ्या या पतीचं? तिने सांगितलं, सच्चिदानंद. आणि ज्ञानदेवानी सहज हाक मारली, सच्चिदानंद बाबा उठा, तुम्हाला आणखी भरपूर कामं करायची आहेत. एवढा ज्ञानदादाचा आवाज ऐकला आणि सच्चिदानंद बाबा गेलेले जागृत झाले, फक्त जागे झाले नाही. तर जी ज्ञानोबरायांनी महान अशी ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाची रचना केली ना, ती लिहिण्याचं भाग्य सच्चिदानंद बाबाला प्राप्त झालं. शके 1212 टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरू लेखकू झाला. अशा असणाऱ्या संत ज्ञानोबांच्या चरणावरती माझा साष्टांग दंडवत.